हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर ऑनलाईन क्लासेस. तर आपल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये आपण सॉलिड स्टेट हा चॅप्टर बघतो. त्यातला आता पॉईंट्स कोणता आला आहे तर डेन्सिटीचा पॉईंट आला. तर आपण काल काय बघितलं? काल आपण फक्त जे नंबर ऑफ पार्टिकल आहेत क्यूबमधले ते काढायला आपण शिकलो. म्हणजे जे कॉर्नर आहेत त्याचं किती येणार आहेत नंबर ऑफ पार्टिकल्स, किंवा एक कॉर्नर किती रूममध्ये डिवाइड झाला आहे तर 8 रूममध्ये डिवाइड झाला आहे, किंवा 1 ॲटम इज डिवायडेड इंटू 8 रूम्स असं झालेलं. मग काय येईल तुमचं 8 इंटू म्हणजे कॉर्नर इंटू पार्टिकल कॉन्ट्रीब्युशन किंवा पार्टिसिपेट ऑर कॉन्ट्रीब्युशन. त्याचं आपलं काय आन्सर आलेलं 8 इंटू 1/8 इज इक्वल टू 1. बॉडी सेंटरचं आलेलं 2 आणि फेस सेंटर क्युबिकचं आलेलं 4 आलेलं. ओके, कारण फेजेस किती आहेत? 2 फेजेस आहेत आणि त्यातले एकच फक्त आपल्या रूममध्ये आहे. ओके, तर चला आपण आजचा पॉईंट स्टार्ट करूया. रिलेशन बिटवीन मोलर मास, डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स अँड युनिट सेल एजेस लेंथ इज रिड्यूस इन द फॉलोविंग स्टेप्स. ओके, फर्स्ट पॉईंट काय आहे बघा. इफ एजेस लेंथ ऑफ अ क्युबिक युनिट सेल इज ए, म्हणजे इथे काय कन्सिडर करायचं आहे की जो तुमचा क्यूब आहे आणि क्यूबची जी एज आणि लेंथ आहे, म्हणजे जे तुमच्या कडा आहेत 2 कॉर्नरच्या मध्ये जी लाईन आहे त्याला काय म्हणणार आहे तुम्ही? ए म्हणणार आहे. आणि क्यूब तुमचा कसा असतोय? क्यूब कसा असतोय तुमचा माहितीच आहे तुम्हाला. क्यूब कसा असतोय तर त्याला त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो कसा असणार आहे? मग क्यूबिकमध्ये असणार आहे. सो इथे आपण जी एज आहे तिला आपण ए कन्सिडर केले आणि त्याचा जर व्हॉल्यूम काढला तर तो A⁻³ असणार. 3 म्हणजे काय तुमचा क्यूब, म्हणजे काय ए क्यूब. सेकंड पॉईंट आहे, सपोज दॅट मास ऑफ ए 1 पार्टिकल इज m अँड दॅट देअर आर n पार्टिकल्स पर युनिट सेल. ओके, म्हणजे 1 पार्टिकल काय आहे तुमचं m आहे अँड दॅट देअर आर n पार्टिकल्स पर युनिट सेल आहे. मग इथे काय येणार? m इंटू n येणार. मास ऑफ युनिट सेल इज इक्वल टू m इंटू n. m म्हणजे मास आणि n म्हणजे पार्टिकल्स. युनिट सेलमध्ये किती पार्टिकल्स आहेत ते. थर्ड पॉईंट आहे, द डेन्सिटी ऑफ युनिट सेल विच इज सेम ॲज डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स इज गिवन बाय. म्हणजे डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आपला पहिला? फोर्स पर मास अपॉन व्हॉल्यूम आहे. ओके, मग इथं काय घेतलं आहे बघा, मास ऑफ युनिट सेल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. बरोबर, मास अपॉन व्हॉल्यूम आहे. पण आता मास आपण काय कन्सिडर केलेलं? मास ऑफ 1 पार्टिकल इंटू काय? नंबर ऑफ n पार्टिकल्स पर युनिट सेल. ओके, म्हणून m इंटू n डिवायडेड बाय ए क्यूब. हा आता ए क्यूब कोणता आला आहे तर इथे बघा हा आला आहे ए क्यूब. म्हणजे तुमची जी एज लेंथ आहे त्याला तुम्ही ए कन्सिडर केलं आहे आणि व्हॉल्यूम ऑफ ए काय येणार आहे किंवा व्हॉल्यूम ऑफ युनिट हे येणार आहे ए क्यूब येणार आहे. बरोबर. 4 पॉईंट काय आहे, मोलर मास ऑफ ए सबस्टन्स इज गिवन बाय m इज इक्वल टू मास ऑफ 1 पार्टिकल इंटू नंबर ऑफ पार्टिकल पर मोल. आता नंबर ऑफ पार्टिकल म्हणजे NA म्हणजे काय? ॲव्होगॅड्रो नंबर. m इंटू NA म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबर. मग ॲव्होगॅड्रो नंबर काय आहे? 6.022 इंटू 10⁻23 हा आपला ॲव्होगॅड्रो नंबर आहे. देअरफॉर m इज इक्वल टू m डिवायडेड बाय NA. आता कंबाईन करायचं ह्या इक्वेशनला आणि आपल्या पहिल्या इक्वेशनला कंबाईन करायचं. मग काय येणार बघा, d इज इक्वल टू n. आता हा जो n आहे तो तुम्ही काय घेणार आहे? नंबर ऑफ पार्टिकल. तो काय घेणार आहे तुम्ही? नंबर ऑफ पार्टिकल घेणार आहे. m म्हणजे तुमचं मोलर मास आणि हे ए क्यूब आहे. ए क्यूब म्हणजे काय तुमचं व्हॉल्यूम आहे आणि हा NA म्हणजे काय? ॲव्होगॅड्रो नंबर आहे. ओके, समजलं कसं आलं? n म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल. सपोज क्यूब सांगितला आणि क्यूबमध्ये तुम्हाला पहिला सांगितलं, आपण पहिलं काय बघितलेलं? सिम्पल क्यूब बघितलेला. जर सिम्पल क्यूब सांगितलं विचारलं SC तर तुम्ही काय लिहिणार? नंबर ऑफ पार्टिकल 1. BCसाठी नंबर ऑफ पार्टिकल किती लिहिणार? BCसाठी नंबर ऑफ पार्टिकल किती लिहिणार? 2. आणि FCसाठी किती लिहिणार?
4 लिहिणार. ओके. फॉर एक्झाम्पल इथे दिले बघा एक एक्झाम्पल. प्रॉब्लेम नंबर 1.1. When gold crystallizes, it forms face center cubic cell. The unit cell edges length is 408 pm. Calculate the density of a gold. मोलर मास ऑफ गोल्ड किती दिला आहे 197. ओके. मग तुम्हाला काय काय दिले पहिला बघायचं. तुम्हाला हे जे आहे युनिट सेल म्हणजे हा वॉल्यूम दिला आहे. ओके. मोलर मास दिला आहे. कॅल्क्युलेट काय करायला सांगितले डेन्सिटी. तर तुम्हाला ॲव्होगॅड्रो नंबर माहितीच आहे. मोलर मास दिले. आता इथे काय असा नंबर दिला आहे का कोणता की बाबा तुम्हाला जो एन आहे तो असं इथे काय सांगितलं आहे आपला हा फॉर्म्युला आहे एम एन डिवायडेड बाय ए क्यूब एन ए. एम किती दिलं आहे हे 197 ग्रॅम मोल. ओके. हे एन जो आहे तो ह्यात किती दिसते का तुम्हाला एन कुठं दिला आहे का नाही दिसत आहे. पण इथं काय दिलं आहे फेस सेंटर क्युबिक सेल. मग आपण FCCसाठी नंबर ऑफ पार्टिकल्स किती काढलेले तर 4 काढलेले. ओके. जर इथं तुम्हाला सांगितलं असतं की बाबा सिम्पल क्यूब आहे किंवा बॉडी सेंटर क्युबिक सेल आहे तर तुम्ही काय घेणार. जर सिम्पल सेंटर असेल तर तुम्ही 1 घेतलं असतं. n=1 ॲटम घेतलं असतं. इथे जर BCC असेल ओके सॉरी हां येस बरोबर BCC असेल म्हणजे बॉडी सेंटर तर 2 ॲटम्स घेतले असते. समजलं. हे तुम्हाला आता लक्षातच ठेवलं पाहिजे की सिम्पल क्युबिकसाठी नंबर ऑफ पार्टिकल्स 1 असतात, बॉडी सेंटरसाठी 2 असतात आणि फेस सेंटरसाठी 4 असतात. ओके. तर आपला ॲव्होगॅड्रो नंबर काय आहे Na=6.022 × 10⁻23 ॲटम्स. ओके. मग आता हे तुमचं काय दिलं आहे ए म्हणजे वॉल्यूम दिला आहे. इथे आहे वॉल्यूम 408 × 10⁻12 केल्यानंतर 4.08 एक डेसिमल इकडे शिफ्ट केला. सबस्टिट्यूशन ऑफ दीज क्वांटिटीज इन दी इक्वेशन. डेन्सिटी आता त्या फॉर्म्युला सगळे जे आपल्याला मिळालेत ते सगळे यूज करायचे. त्या फॉर्म्युलामध्ये येणारं जे तुमचं ॲन्सर असेल ते काय असणार आहे तुमचं डेन्सिटी असणार आहे. ओके. काय काय कॅन्सल केले बघा तिथं. मोल कॅन्सल केलं आहे, ॲटम्स कॅन्सल केले आहेत आणि फक्त KGमध्ये तुमचं ॲन्सर आलं किंवा ग्रॅममध्ये आले. ओके. ठीक आहे. कळालं. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे. एम म्हणजे मोलर मास, एन म्हणजे जे आपण काढले नंबर ऑफ पार्टिकल्स ते, ए क्यूब म्हणजे तुमचं वॉल्यूम आणि Na म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबर. ओके. ठीक आहे. तर आता आपण लगेच नेक्स्ट पॉईंट बघणार आहे पॅकिंग ऑफ पार्टिकल इन अ क्रिस्टल लॅटाइस. ओके. तर आता हे पॅकिंग पार्टिकल काय आहे हे बघा. फर्स्ट काय आहे बघा द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ ए क्रिस्टलाइन सॉलिड आर क्लोज्ड पॅक. आपल्याला माहीतच आहे क्रिस्टलाइन सॉलिडचे जे पार्टिकल आहेत ते क्लोजली पॅक असतात. क्लोजली पॅक म्हणजे कसं त्यांची अरेंजमेंट कशी असणार आहे एका मागोमाग एक किंवा एकाखाली एक असं चिटकून असणार आहे. ते एकमेकांना चिटकून आहेत एकदम क्लोजली पॅक आहेत. खाली टाकल्यावर जे फुटत नाहीत. का फुटत नाहीत कारण ते एकमेकांना चिटकून आहेत आणि एकमेकांना एकापाठोपाठ एक आहेत. त्यामुळे ते एकदम रिजिड आहेत. ओके. त्यामध्ये खाली टाकल्यावर फुटत नाहीत. वाईल describing the packing of particles in a crystal, the individual particles are treated as a hard spheres. The closeness of particles maximize the interparticle attraction. Okay. The number of night boring spheres that touch any given sphere, it is a coordination number. आता हे बघा हा जो आपला पॉईंट आहे the number of night boring spheres that touch any given sphere, it is coordination number. आता हा स्पियर सॉलिड स्टेटमध्ये स्पियर म्हणजे काय हे जे स्पियर्स दिसते ते म्हणजे काय तुमचा ॲटम इथे कशाने डिनोट केला आहे स्पियरने डिनोट केला आहे म्हणून इथे स्पियर म्हणले म्हणजे गोल. असं थोडा झालं आहे लक्षात घ्या तुम्ही समजून घ्या. याला काय म्हणायचं तुम्ही स्पियर म्हणायचं म्हणजे तुमचा तो काय ॲटम आहे म्हणजे तो पुढं बघणारच आहे आपण कोऑर्डिनेशन नंबर कसं काढायचं आहे. पण तेवढं इथे लक्षात घ्या दी नंबर ऑफ नाईट बोरिंग स्पियर्स दॅट टच. तर असं म्हणूया आपण दी नंबर ऑफ नाईट बोरिंग ॲटम्स दॅट टच एनी गिवन ॲटम इट्स कोऑर्डिनेशन
नंबर. म्हणजे जे आपले ॲटम्स आहेत त्यातला एक मधला कोणता पण ॲटम कन्सिडर करून त्याच्या जे शेजारचे 2 ॲटम असणार आहेत तो म्हणजे तुमचा कोणता काय असणार आहे, कोऑर्डिनेशन नंबर असणार आहे. ओके, ते आपण नेक्स्ट पुढच्या पॉईंटमध्ये आपण व्यवस्थित बघूया. मॅग्निट्यूड ऑफ द कोऑर्डिनेशन नंबर इज अ मेजर ऑफ कॉम्पॅक्टनेस ऑफ स्पियर्स in close packed structure. The larger the coordination number, the closer are the spheres to each other. Larger coordination number, the closest are the spheres each other. जे coordination number असतो तो जो ॲटम तुम्ही कन्सिडर केला त्याच्याबरोबर साईडचा जो ॲटम आहे तोच तुमचा कोऑर्डिनेशन नंबर असणार आहे, एकदम जवळचा, त्याच्या पलीकडचा येणार नाही. नेक्स्ट काय पॉईंट आहे बघा, close packed structure. The three-dimensional close packed structure can be understood conventionally by looking at the close packing in 1 and 2 dimensions. म्हणजे आता हे जे आपले पॅकिंग पार्टिकल आहेत ते आपल्याला 2 टाईपमध्ये बघायचे आहेत, 3 टाईपमध्ये बघायचे आहेत. एक आहे 1 डायमेन्शनल अरेंजमेंट, सेकंड आहे 2 डायमेन्शनल अरेंजमेंट आणि थर्ड आहे 3 डायमेन्शनल अरेंजमेंट. त्यालाच तुम्ही असं म्हणू शकता क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शनल, क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शनल आणि क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शनल. ओके, तर आपला फर्स्ट पॉईंट आपण बघूया, क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शन. आता मला सांगा 1 डायमेन्शनल आपण काय बघणार आहे, पहिला क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शन. तर आता हे आपण रीड करूया. ए क्लोज पॅक 1 डायमेन्शनल स्ट्रक्चर रिझल्ट बाय अरेंजिंग द स्पियर्स टू टच इच अदर इन अ रो. म्हणजे आता इथे त्याने सिम्पलमध्ये सांगितले अ क्लोज पॅक 1 डायमेन्शनल स्ट्रक्चर. तुम्हाला हे वाचल्यानंतर लक्षात येणार नाही, पण जेवढे मी तुम्हाला सांगेल ते न काय कन्फ्युजन होता नीट लक्ष देऊन ऐका. ठीक आहे, आपण आता ह्याचं एक्सप्लेनेशन बघूया. बुकमध्ये छोटं दिले पण आपल्याला एक्सप्लेनेशन खूप मोठं आहे. ठीक आहे, सपोज आपण काय बघतोय 1 डायमेन्शनसाठी बघतोय. सपोज आपल्याकडे काय आहे, सपोज आपल्याकडे एक क्यूब आहे किंवा त्या क्यूबलाच आपण काय केलं आहे, आपली रूम कन्सिडर करत आलो आहे. ओके, कारण आपण पहिल्यापासून जे आपण लेक्चर्स बघितले 2-3 तास त्या लेक्चरमध्ये आपण क्यूबला आपली रूम कन्सिडर केले. ओके, तर आता त्या रूममध्ये तुम्ही बसला आहात. ओके, व्हिडिओ बघत, पण आता इथे तुम्ही फक्त त्या क्यूबसाठी आहे, क्यूबसाठी बघत आहे आपण. ज्या मी लास्ट लेक्चरला सांगितलेलं तुम्हाला की तुम्ही रूममध्ये ॲड झाला आहे म्हणजे तो BCC झाला, म्हणजे बॉडी सेंटर क्यूब झाला. पण आता इथे तुम्ही तसं कन्सिडर करायचं नाही आहे. तुम्ही तिथे बसलेला आहात तर मी तुम्हाला तिथे एक ऑर्डर देणार आहे. तुम्ही तिथं बसला आहे म्हणजे त्यात एक पार्टिकल ॲड झाला असं समजायचं नाही. फक्त मी तुम्हाला एक ऑर्डर देणार आहे, बाकी काहीही नाही. त्यामुळं फक्त आपण क्यूबच डिस्कशन करणार, सिम्पल क्यूब, बॉडी सेंटर क्यूब इथे लक्षात घ्यायचा नाही या पार्टसाठी फक्त. ओके, आणि आता समजा की तुम्ही तुमच्या रूममध्ये बसला आहात, तुम्ही तुमच्या रूममध्ये बसला आहात आणि मी तुम्हाला ऑर्डर देते की तुमच्याकडे काही ॲटम्स आहेत ते तुम्ही अशा प्रकारे अरेंज करायचे आहेत की ते फक्त एकाच डायमेन्शनमध्ये आले पाहिजेत. म्हणजेच काय, तर जे तुम्हाला मी ॲटम दिलेत ते ॲटम्स तुम्ही अशा प्रकारे अरेंज करा की ते एकाच लाईनमध्ये आले पाहिजे. ओके, किंवा ॲटम्स आर अरेंज इन ओनली 1 डायमेन्शनल. तर आता मला सांगा 1 डायमेन्शनल कोणती हे कसं कळणार. त्यासाठी आपण आपल्या रूमसाठी किंवा आपला जो क्यूब आहे त्यामध्ये ॲक्सेस काढून घ्यायला पाहिजे. ठीक आहे, तर चला घेऊया आपण ॲक्सेस काढून. आधी मला सांगा तुम्हाला ग्राफ काढता येतो आहे. ऑफकोर्स येतच असणार आहे ग्राफ काढता. ग्राफ काढायला येत असेल तर आपण आपल्या एका कॉर्नरला ओरिजिन असं कन्सिडर करूया. मग ओरिजिनची जी समोर लाईन आहे ती आपली एक्स असणार आहे, जी वरती आहे ती वाय असणार आहे आणि पुढे असणार आहे ती काय असणार आहे, झेड ॲक्सिस असणार आहे. ओके, तर आपण बघूया आता काय केलं आहे. तुम्ही ज्या रूममध्ये बसला आहे ती लाईन तुमच्या समोरची जी फरशी आहे त्या फरशीच्या बरोबरची. सपोज बघा हा क्यूब काढला आहे, इथे तुम्ही बसला आहे, ही तुमची फ्रंट साईड आहे,
ही फ्रंट साईड आहे, ही बॅक साईड आहे, ही लेफ्ट आणि ही राईट. ओके. तर आता तुम्ही इथे बसल्यानंतर जी पुढची लाईन आहे, पुढची लाईन आहे ती तुम्ही हा ओरिजिन कन्सिडर करा. जी ही समोरची लाईन आहे ती एक्स ॲक्सिस, ही वरची आहे ती वाय ॲक्सिस आणि ही झेड आहे ती झेड ॲक्सिस आहे. ओके. मग हे दिसताना असं दिसणार आहे तुम्हाला. हे बघा, एक्स वाय आणि झेड एवढं आपण हे कन्सिडर करतो. हे इथे तुम्ही बसलाय, तुमच्या समोरची, वरची आणि ह्या लेफ्ट हँड साईडची. ओके. ह्या रूममध्ये तुम्ही बसलाय आणि मी तुम्हाला ऑर्डर काय दिली आहे की तुमच्याकडे काही ॲटम्स आहेत ते तुम्ही अशा प्रकारे अरेंजमेंट करा की ते फक्त 1 डायमेन्शनलमध्ये आले पाहिजे. तर आता आपल्याला ॲक्सिस तर समजले, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस. पण आता ह्या थ्री डायमेन्शनल झाल्या, ह्या ज्या 3 आहेत त्या 3 डायमेन्शनल झाल्या, एक्स वाय आणि झेड. मग तुम्ही ॲटम्स कुठे ठेवणार? जर तुम्ही तिन्हीवर ठेवले तर ते 3 डायमेन्शनल होतील. मग आता मला सांगा, तुमचे जे ॲटम्स आहेत ते तुम्ही कशा प्रकारे अरेंज करणार? 1 डायमेन्शनल म्हणजे काय सांगितले तुम्हाला की आपले जे ॲटम्स आहेत ते एकाच ॲक्सिसवर म्हणजे 1 डायमेन्शनलमध्ये आले पाहिजेत. मग तुम्ही काय करणार? एक्स ॲक्सिसवर ठेवायला सुरुवात करणार. म्हणजे कोणत्या ॲक्सिसवर? ह्या ॲक्सिसवर तुम्ही तुमचे डायमेन्शनल ठेवायला सुरुवात करणार किंवा ॲटम्स बघणार. एक्स ॲक्सिसवरती ॲटम ठेवा. चला तर ठेवूया. मग ॲटम्स, थोडे काही ॲटम्स दिलेत तुम्हाला, ते तुम्ही काय करणार? एक्स ॲक्सिसवर ठेवायला सुरुवात करणार. आता हे कसे झाले? एका पाठोपाठ एक झाले ॲटम्स आपण एक्स ॲक्सिसवर ठेवायला सुरुवात केली. तुम्ही ॲटम्स कोणत्या पण एका डायमेन्शनला ठेवला, कारण तुमची ऑर्डरच तशी दिली. ऑर्डर काय सांगितले? ॲटम्स आर अरेंज इन ओनली 1 डायमेन्शनल. आता मी एक्स ॲक्सिसवर ठेवली, जर तुम्ही वाय ॲक्सिसवर ठेवला असता तर असे आले असते, झेड ॲक्सिसवर ठेवला असता तरी असे आले असते. पण मी एक्स ॲक्सिसवर घेतले. एक्स ॲक्सिसवर घेतल्यानंतर ती एकाच लाईनमध्ये येणार, कारण आपली 1 डायमेन्शनल आहे. ओके. इथंपर्यंत समजलं. आता काय केलं? 1 डायमेन्शनमध्येच का ठेवलं? ठीक आहे. तर आपण ॲटम दुसरीकडे कुठेच ठेवले नाही, वाय ॲक्सिसवर नाही, झेड ॲक्सिसवर नाही. तर मग ह्यालाच आपण काय म्हणणार आहे? 1 डायमेन्शनल अरेंजमेंट ऑर क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शनल. ओके. आता आपल्याला ह्याची अरेंजमेंट तर कळली कशी झाली, किंवा रिप्रेझेंटेशन तर कळलं कसं झालं. हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 किती ॲटम आहेत? 11 घ्या, 12 घ्या, तुम्हाला पाहिजे ते घ्या. पण अरेंज कसे करायचे आहेत? 1 डायमेन्शनमध्ये. एकाच लाईनमध्ये तुम्हाला हे ॲटम्स आहेत ते अरेंज करायचे आहेत. तर हे ॲटम्स कसे ठेवले? आता एकामागे एक असं आपण आपल्या रूमच्या फरशीवर हे ॲटम्स ठेवले. ही तुमची फरशी आहे ना, हे तुम्ही तिथं ॲटम्स एकामागोमाग ठेवले. आता हे एकामागोमाग ठेवल्यामुळे ती त्यांची पोझिशन आहे ती कशी झाली? एका लाईनमध्ये आली. ठीक आहे. मग एका लाईनमध्ये आल्यावर तुम्ही त्याला काय म्हणणार आहे? लिनियर म्हणणार आहे. ओके. त्याला नाव काय द्यायचं? लिनियर द्यायचं, कारण ते एकामागोमाग आहेत. वरती पण नाहीत, खालती पण नाहीत, इकडे पण नाहीत, तिकडे पण नाहीत, किंवा विस्कटलेले पण नाहीत, एकाच लाईनमध्ये आहेत. त्यामुळे ते काय झाले? आता लिनियर झाले. ओके. तर आता आपल्याला काय बघायचं आहे की ह्या 1 डायमेन्शनलचा कोऑर्डिनेशन नंबर काय आहे? इथे तुम्हाला मी सांगितलेलं, हे बघा इथे, दी नंबर ऑफ नाईट बोरिंग स्पियर्स दॅट टच एनी गिवन स्पियर इज इट्स कोऑर्डिनेशन नंबर. स्पियर म्हणजे काय? ॲटम आहे. ॲटम आपण कसा कन्सिडर करतोय? स्पेरिकल कन्सिडर करतोय फक्त सॉलिड स्टेट चॅप्टरसाठी, त्यामुळे तिथं त्यांनी स्पियर दिले, पण आपण तिथं ॲटम म्हणूया. आता ही अरेंजमेंट तर तुम्हाला कळली आहे. ओके. तर इथे परत तुम्हाला दाखवते. आता कोऑर्डिनेशन आपल्याला नंबर बघायचा आहे. 1 2 3 4 5 आणि 6. आता हा जो ॲटम आहे, हे बघा, हा जो मधला ॲटम आहे त्याला मी आपला जो ॲटम कन्सिडर करते, म्हणजे ह्यातला एक कोणता पण जो ॲटम आहे तो जो मध्ये प्रेझेंट आहे तो आपला कोऑर्डिनेशन नंबर बघूया. का हे जे साईडचे दोन आहेत ते काय आहेत? टर्मिनल पॉईंट आहेत.
टर्मिनल पॉईंट म्हणजे एंड पॉईंट. एवढे ॲटम्स आपण एका ह्याच्यात एक्स ॲक्सिसवर हे ठेवलेत आणि त्यातला आपण मधला एक ॲटम कन्सिडर केला आहे. आणि जे शेवटचे आहेत लास्ट जे पार्टिकल्स आहेत ते टर्मिनल पॉईंट आहेत. म्हणजे काय तर तुमचा एंड पॉईंट आहे. का तो एंड पॉईंट? कारण ते एकदम साईडला आहे त्यामुळे त्यांना आपण एंड पॉईंट म्हणलं. आता एका साईडला आहेत किंवा एका एंडला आहेत म्हणूनच तो काय झाला तुमचा टर्मिनल पॉईंट झाला. आता हे दोन सोडून तुम्ही कोणता एक मधला ॲटम घ्यायचा आहे. कोणता ॲटम घेतला? हा ॲटम घेतला आणि त्या ॲटमला त्याच्या शेजारी किती आहेत ते बघायचे. पण शेजारी कसे बघायचे? इथे तर किती आहेत? 1 2 आहेत आणि इथं एकच आहे. मग जवळचे शेजारी बघायचे. हा थोडा लांब आहे. जवळचे पक्के शेजारी बघायचे. तर त्या ॲटमच्या जवळ कोण कोण आहे? म्हणजे त्या ॲटमचा जो मधला ॲटम आहे त्याच्या क्लोजली टच कोण आहे? क्लोजली टच कोण आहे? तर हा एक ॲटम आहे 1 आणि हा एक ॲटम आहे 2. दुसरा ॲटम झाला क्लोजली टच आहे. हा थोडासा लांब आहे. हा एक खर सोडू नये त्यामुळे हा कन्सिडर करायचा नाही. तर हा जो मधला ॲटम आहे त्याच्या दोन शेजारचे जे ॲटम्स असतात तो म्हणजे काय होणार आहे? आपला कोऑर्डिनेशन नंबर होणार आहे. 1 + 1 = 2. मग कोऑर्डिनेशन नंबर काय आला? 2 आला. 2 आला. कसा 2 आला? आता इथे पण कन्सिडर केलं. सपोज तुम्ही एवढी पूर्ण लाईन कन्सिडर केला आहे आणि इथला एक ॲटम घेतला आहे तर त्याच्या जे दोन जवळचे शेजारचे पक्के ॲटम्स येणार आहेत आणि जो मधल्या ॲटमच्या एकदम क्लोजली टच आहे तो म्हणजे तुमचा काय असणार आहे? कोऑर्डिनेशन नंबर असणार. तर आता आपल्याला इथे काय समजलं सांगा बघू. 1 डायमेन्शनमध्ये आपण आपले जे ॲटम्स आहेत ते फक्त 1 डायमेन्शनलमध्ये किंवा एकाच ॲक्सिसवर अरेंज करू शकतो. बाकी कोणत्याही ॲक्सिसवर आपल्याला ॲटम्स अरेंज करताच येत नाहीत. कारण आपली ऑर्डरच अशी आहे की जे काही तुमचे ॲटम आहेत ते फक्त तुम्ही 1 डायमेन्शनमध्ये किंवा एकाच लाईनमध्ये अरेंज करता आले पाहिजे. ओके. ती आता अरेंजमेंट करताना आपल्याला कसं लक्षात आलं की आपण ॲटम्स काय केले? एका पाठी एक असेच ठेवले. ओके. आणि एक कोणता पण मधला ॲटम आहे किंवा एक त्यातला मधला ॲटम घेतला आणि त्याच्या जे दोन साईडचे ॲटम आहेत तो आपला कोऑर्डिनेशन नंबर झाला आणि त्यालाच आपण काय म्हणणार आहे? लिनियर अरेंजमेंट असं सुद्धा म्हणणार आहे. कशाला लिनियर ॲटम असं म्हणणार आहे? ही जी आपण लाईन काढली तिला आपण लिनियर अरेंजमेंट असं सुद्धा म्हणणार आहे. किंवा काय झालं? 1 डायमेन्शनल अरेंजमेंट किंवा क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शन. समजलं पहिला पॉईंट काय आहे? कन्फ्यूज व्हायचं नाही. पहिला पॉईंट आपण कसा बघितला? आपण पहिला रूम कन्सिडर केली. ओके. आपण रूम कन्सिडर केल्यानंतर आपल्याला ऑर्डर काय दिलेली? तुमच्याकडे काही ॲटम्स आहेत ते 1 डायमेन्शनमध्ये अरेंजमेंट करा. मग आपण काय केलं त्यासाठी? ॲक्सिस काढली. ओरिजिन एक पॉईंट घेतला तो ओरिजिन कन्सिडर केला. समोरची लाईन आहे ती एक्स ॲक्सिस झाली. वरची आहे ती वाय ॲक्सिस केली आणि जी इकडे आहे फ्रंटला पुढे गेली ती झाली आपली झेड ॲक्सिस. मग ऑर्डर अशी आहे की 1 डायमेन्शन. सो आपण काही ॲटम्स घेतले ते आपण एक्स ॲक्सिसवर अरेंजमेंट करायला सुरुवात केली. अरेंजमेंट करताना जे आपला फ्लोअर आहे म्हणजे फरशी कन्सिडर करायची आहे इथे. तर फरशीला 1 2 3 4 असे ॲटम्स एकापाठोपाठ एक डिस्टन्स न ठेवता आपण अरेंज केले. ती अरेंजमेंट आपल्याला कशी दिसली? तर ती एकाच लाईनमध्ये कुठेही ब्रेक झालेली नाही किंवा एक्स्ट्रा ॲडिशन वाढलेली नाही आहे. त्यामुळे ती अरेंजमेंट आपल्याला लिनियर अरेंजमेंट दिसली. तीच अरेंजमेंट करताना आपल्याला कोऑर्डिनेशन नंबर पण लक्षात घ्यायचा आहे. आपण लिनियर अरेंजमेंट करताना त्यातला एक ॲटम आपण असा कन्सिडर केला मधला ॲटम आणि जो मधला ॲटम आहे त्या मधल्या ॲटमच्या जे दोन शेजारचे आहेत एकदम जवळचे तो आपला काय झाला आहे? कोऑर्डिनेशन पॉईंट झाला. आणि जो काही लांब आहे एकदम एंडला तो झाला टर्मिनल पॉईंट. तर इथे डेफिनेशन काय लक्षात घेणार कोऑर्डिनेशनची? दी नंबर ऑफ नाईट बोरिंग स्पियर म्हणजे ॲटम दॅट टचेस एनी गिवन ॲटम इज इट्स कोऑर्डिनेशन नंबर. ठीक आहे. कळलं आता 1 डायमेन्शनल काय असणार आहे? आपले ॲटम्स आहेत ते फक्त
वन डायमेन्शनल म्हणजेच किंवा एका ओळीतच अरेंज झाले पाहिजेत. त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, वन डायमेन्शनल ऑर क्लोज पॅकिंग इन वन डायमेन्शन. सिम्पल आहे. ठीक आहे. आता आपण क्वेश्चन बघणार आहे जो की ह्याच्यावर आपण नंबर ऑफ पार्टिकल्स जे काढले, नंबर ऑफ पार्टिकल्स जे काढले म्हणजे हे, तर नंबर ऑफ पार्टिकल्स इन अ क्युबिक युनिट सेल हा पॉईंट झाल्यामुळे त्याच्यावर आपण एक एक्झाम्पल बघूया. त्याच्यावर आपण एक एक्झाम्पल बघूया. आता काय आहे एक्झाम्पल बघा, इम्पॉर्टंट आहे हे एक्झाम्पल. हेच एक्झाम्पल एक्झामला येईल असं काही नाही, पण ह्यातला एक प्रॉब्लेम तर नक्कीच तुमच्या बोर्ड एक्झामला असतो. तर आपण काय आहे बघूया. अ कंपाऊंड मेड अप ऑफ एलिमेंट सी अँड डी क्रिस्टलाइज इन FCC म्हणजे फेस सेंटर क्युबिक स्ट्रक्चर. तर atoms of C are present at the corners of the cube and atoms of D are the center of faces of the cube. Then what is the formula of compound? म्हणजे तुम्हाला काय विचारलं आहे, एक क्वेश्चन विचारलं आहे आणि त्यात तुम्हाला काढायला काय सांगितलं आहे, कंपाऊंडचा फॉर्म्युला काय आहे तो काढायला सांगितला. तर बघूया आता आपण क्वेश्चनमध्ये काय काय दिलं आहे. अ कंपाऊंड मेड अप ऑफ इलेमेंट म्हणजे तुमचा कंपाऊंड कशापासून झाला आहे, कोणत्या एलिमेंट्सपासून तयार झाला आहे, सी अँड डी क्रिस्टल. सी अँड डी क्रिस्टल. कोणता क्यूब आहे, FCC क्यूब आहे. FCC क्यूब आहे. तर मग पहिल्यांदा आपण काय लिहिणार, इलेमेंट्स कोणकोणते दिल्यात, कंपाऊंड कशापासून फॉर्म झाला आहे, सी आणि डी इलेमेंटपासून फॉर्म झाला आहे. त्यामुळं फर्स्ट तुमच्या लाईनमध्ये तुमच्या आन्सरमध्ये फर्स्ट लाईन काय येणार, दी इलेमेंट्स आर प्रेझेंट इन अ कंपाऊंड आर सी अँड डी. ओके, जे इलेमेंट्स आहेत ते तुमच्या कंपाऊंड तयार करताना कोणते इलेमेंट वापरले, सी आणि डी वापरले. त्यामुळे काय येणार, दी इलेमेंट्स आर प्रेझेंट इन कंपाऊंड आर सी अँड डी. ओके, फर्स्ट लाईन तर लिहिली. नेक्स्ट काय बघा, ॲटम्स ऑफ सी आर प्रेझेंट ॲट दी कॉर्नर्स ऑफ दी क्यूब. म्हणजे काय सांगितले, जो तुमचा सी इलेमेंट आहे तो कुठं प्रेझेंट आहे, तर क्यूबच्या कॉर्नरला प्रेझेंट आहे. मग आता आपल्याला तर माहीतच आहे, आता आपल्याला पाठ झाले की किती कॉर्नर्स असतात, 8 कॉर्नर्स असतात आणि त्या 8चं किती कॉन्ट्रीब्युशन एका कॉर्नरमध्ये असतं, किंवा 1 कॉर्नरचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे, तर 1/8 आहे. म्हणजे त्या 8 कॉर्नरमधला फक्त एक भाग आपल्या रूममध्ये येतो आहे, म्हणून आपण काय कन्सिडर करणार आहे, 1/8 असं आपण लिहितो आहे. 8 कॉर्नर्समधला आपल्या रूममध्ये फक्त 8तला एकच भाग आपल्या रूममध्ये येतो आहे, म्हणून आपण काय लिहितो आहे, 1/8. पाठ झाला असणार आहे. तर लिहायच्यानंतर आपण लिहिणार काय, ॲटम्स ऑफ सी इलेमेंट इज इक्वल टू, कॉर्नरला तो प्रेझेंट आहे म्हणून कॉर्नर लिहिलं. कॉर्नर किती असतात, तर 8 असतात. पण आता जो सी ॲटम आहे, सी ॲटम आहे त्याचा जो कॉर्नर आहे त्यातला फक्त 8तला एक भाग आपल्याकडे असणार आहे, म्हणून डायरेक्ट न विचार करता कॉर्नर आलं तर डायरेक्ट 8 × 1/8च लिहायचं. ओके, आणि मग येणार काय, 8ला 8 कॅन्सल झालं. नंबर ऑफ पार्टिकल्स किती येणार, सी ॲटमसाठी 1 येणार, ऑफकोर्स 1 येणार. नेक्स्ट काय येणार आहे बघा, ॲटम ऑफ डी. ॲटम ऑफ डी आर सेंटर ऑफ फेसेस ऑफ दी क्यूब. म्हणजे काय सांगितलं आहे, जो आपला इलेमेंट डी आहे तो फेस सेंटर, सेंटर ऑफ फेस सेंटर आहे कशाच्या, क्यूबच्या सेंटरला आहे, म्हणजे फेस सेंटरला आहे. तर फेस सेंटर फेजेस किती आहेत, तर 6 फेजेस आहेत. मग लिहायचं काय बघा, ॲटम ऑफ डी इज इक्वल टू फेज सेंटर. आपल्या फेजेस किती आहेत, 6 फेजेस आहेत, इंटू 1/2. आता हे 1/2 का लिहिलं, ज्या आपला फेस सेंटर आहेत, ज्या आपल्या एजेस आहेत त्या एक रूम आपली आपल्या रूममध्ये येते आणि दुसरी रूम आपल्या किचनच्या रूममध्ये गेली आहे. म्हणजे 2 कॉमन आहेत, त्यातला फक्त एक भाग आपल्या रूममध्ये येते. ज्या 2 भिंती आहेत, म्हणजे 2 भिंत आहेत, म्हणजे 2 रूमसाठी जी एक भिंत आहे त्यातला फक्त एक भाग आपल्या रूममध्ये येतो, म्हणून आपण काय लिहिलं, 1/2. आता इथे कसं करणार आहे बघा, डिवायडेशन 2 बेत्रिक किती 6, सो डी इज इक्वल टू 3.
मग आता फॉर्म्युला काय येणार, हेन्स दी फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड C1D3. मग हे 1 आहे ते लिहायची गरज आहे का, नाही. सो आपला फॉर्म्युला काय झाला, हेन्स द फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड इज CD3. ओके, समजलं. हे एक्झाम्पल तुमच्या बुकमधलं आहे, पेज नंबर 14वर, ते तुम्ही बघू शकता. त्याच्याच रिलेटेड दुसरं एक्झाम्पल्स जे बुकमध्ये आहे ते पण तुम्ही सॉल्व करायचं आहे. समजा आता इथे बघा, ह्या फेस सेंटर आहे, तिथे जर तुम्हाला बॉडी सेंटर दिलं असतं तर तुम्ही काय केलं असतं, बॉडी सेंटर तुम्हाला दिलं असतं तर तुम्ही काय केलं असतं, फेस सेंटरच्या जागी बॉडी सेंटर लिहिलं असतं. मग बॉडी सेंटरचं कॉन्ट्रीब्युशन कसं येणार, 1च येणार. मग इथं पण हे 3 आहे, त्याच्याऐवजी तिथं काय येणार, 1 येणार. तुम्हाला फॉर्म्युला विचारला आहे, हेन्स द फॉर्म्युला ऑफ ए कंपाऊंड काय आलं असतं, मग CD, फक्त CD आलं असतं. कारण जो ॲटम आहे, ॲटम ऑफ एलिमेंट C आहे, त्याचं काय नंबर ऑफ पार्टिकल्स किती आले, 1 आले. आणि Dसाठी पण किती येणार, 1 येणार. म्हणून तिथे आपण काय लिहिणार, 1 लिहिणार. हे कशासाठी बघितलं आपण, बॉडी सेंटरसाठी, म्हणजे ह्या फेस सेंटरसाठी एक्झाम्पल दिले. नाहीतर म्हणणार की इथं CD3 लिहिले आणि मॅडम म्हणतात की 1 येणार. फक्त मी एक्झाम्पल दिलं, जास्त काय बघायला नको, नाही तर तुम्ही फार कन्फ्यूज व्हाल. इतकंच लक्षात घ्या. हा जो ॲटम होता, C ॲटम, तो कॉर्नरला प्रेझेंट होता, त्यामुळे आपण इथं 8 × 1/8 घेतलं. त्यामुळे C = 1 आलं. 8ला 8 कॅन्सल. जो ॲटम किंवा जो इलेमेंट आहे, D इलेमेंट, तो फेस सेंटरला होता. फेसेस किती असतात, 6 असतात. × 1/2 म्हणजे ज्या 2 रूम आहेत त्यातला एकच भाग आपल्या रूममध्ये येते. म्हणजे ज्या 2 एजेस आहेत त्यातली एकच एज फक्त आपल्या रूममध्ये येते. एक्झाम्पल मी मागच्या वेळेला सांगितलेलं, एक आपली रूम आणि एक किचनची रूम, त्याला जी मधली कॉमन भिंत आहे ती म्हणजे काय, ह्या 2, तिकडची एक भिंत आणि इकडची एक भिंत लागून आहेत आणि त्यातला एक भाग फक्त आपल्या रूममध्ये आला आहे, म्हणून 1. आणि आता इथं बघा हे 2, त्याला डिवाइड करा, 2×3 = 6 म्हणून आलं 3. सो फॉर्म्युला काय झाला, हेन्स दी फॉर्म्युला ऑफ ए कंपाऊंड इज CD3. ओके, कोणता बघितले आज आपण, 2 एक्झाम्पल्स बघितले. कोणते बघितले, तर डेन्सिटीचं बघितलं. ओके, हे डेन्सिटी बघितलं. नेक्स्ट आपण काय बघितलं, डेन्सिटीमध्ये सांगा मला काय काय येणार आहे. D = NM / A³ आणि NA. N म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स जे आपण बघितले. SCसाठी काय येणार आहे, नंबर ऑफ पार्टिकल 1 येणार आहे. BCसाठी पण 1 येणार आहे का 2 येणार, 2 येणार. आणि HCसाठी किती येणार, 4 येणार. ओके, तर N म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स, M म्हणजे मोलर मास, A³ म्हणजे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल आणि NA म्हणजे आपला अवोगॅड्रो नंबर 6.022 × 10⁻23. ओके, आपण हे एक एक्झाम्पल बघितलं. नंतर काय बघितलं, पॅकिंग ऑफ पार्टिकल इन क्रिस्टल लॅटाईस, त्यातलं हे कोऑर्डिनेशन नंबर काय तो बघितला. नेक्स्ट बघितलं क्लोज पॅक स्ट्रक्चरमध्ये 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल. त्यातला फक्त आज आपण काय बघितलं, 1 डायमेन्शनल बघितलं. उद्याच्या लेक्चरसाठी आपण 2 डायमेन्शनल बघायचं आहे. सो आज आपण इथे स्टॉप करूया. समजलं ना, कन्फ्युजन काय करू नका. सो बाय बाय, थँक्यू.